air traffic control. You're cleared for takeoff. महाड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका शिंदे गट आणि राष्ट्रवादीमध्ये प्रमुख लढत झाली. शिंदे गटानं मोठं यश मिळवत जिल्हा परिषदेसाठी 9 तर पंचायत समितीसाठी 9 जागा जिंकल्या. राष्ट्रवादीला केवळ 1 जागा मिळाली. मंत्री भरतशेठ गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. ढोल ताशा डीजेच्या तालावर जल्लोष करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विजय साजरा करण्यात आला. या निकालानं आगामी राजकीय समीकरण बदलणार असल्याचं बोललं जात आहे. उरण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. निकालात पंचायत समितीच्या 8 जागांपैकी चिरनेर, आवरे, विंधणे, जासई, भेडखळ, नवघर आणि केगाव या गणातून महाविकास आघाडीचे 7 उमेदवार विजयी झाले असून चाणजे गणातून भाजपचा 1 उमेदवार विजयी झाला. जिल्हा परिषदेसाठी चिरनेर, जासई आणि नवघर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे 3 उमेदवार विजयी झाले तर चाणजे मतदारसंघातून भाजपचा 1 उमेदवार विजयी झाला. या निकालामुळे उरण तालुक्यात महाविकास आघाडीचं वर्चस्व स्पष्ट झालंय. खालापूर पंचायत समितीवर अखेर 9 वर्षांनंतर महायुतीने सत्ता काबीज केली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पंचायत समितीच्या 8 जागांपैकी महायुतीनं 5 जागा जिंकून बहुमत मिळवलं. भाजपा 3, शिवसेना शिंदे 2 तर राष्ट्रवादी अजित पवार 1 जागा विजयी झाली. विशेष बाब म्हणजे 4 जिल्हा परिषदेत 4ही पक्षाला 1-1 जागा मिळाली. आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकूर आणि महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली. या निकालामुळे खालापूरमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होणार असल्याचं स्पष्ट झालंय. माणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात चुरशीची लढत झाली. जिल्हा परिषदेच्या 4 जागांपैकी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 2 जागा मिळाल्या तर पंचायत समितीवर शिवसेनेनं बहुमत मिळवत सत्ता काबीज केली. शिवसेनेचे 5 उमेदवार विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि घोषणाबाजी केली. माणगाव निवडणूक खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी प्रतिष्ठेची केली होती. यात शिंदे सेनेनं जोरदार मुसंडी मारल्याचं दिसलं. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत नागोठणे मतदारसंघात शिवसेना शिंदे गट परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुमित काते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे किशोरभाई जैन यांचा 5146 मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. सुमित काते यांना 13129 तर जैन यांना 7983 मतं मिळाली. विजयाचा नागोठण्यात फटाके आणि गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला. पंचायत समितीत राष्ट्रवादीच्या समृद्धी कोळी आणि ठाकरे शिवसेनेच्या अरुणा हंबीर विजयी झाल्या. या निकालामुळे नागोठणे मोहल्ल्यातील काँग्रेस कार्यकर्ते काते यांच्या पाठीशी उभे राहिल्याचं दिसलं. अलिबाग तालुक्यातील आंबेपूर कुरडूस गटातून शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख राजाबाई केणी यांच्या पत्नी रसिका केणी यांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे भाजप आणि शेतकरी कामगार पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागला. राजाबाई केणी यांच्या जनसंपर्काचा रसिका केणी यांना फायदा झाला. मतदारांनी त्यांना भरघोस मतं दिली. या निकालातून शेकापला सलग धक्के बसत असून तालुक्यात शिवसेनेचं वर्चस्व वाढल्याचं चित्र आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून आगामी राजकारणात शिंदे गटाची ताकद वाढल्याचं स्पष्ट झालंय. अलिबाग तालुक्यातील शहापूर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे अमित नाईक यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी भाजपचे सवाई पाटील आणि शिवसेनेचे गिरीश पाटील यांचा पराभव केला. निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाके, घोषणाबाजी आणि अभिनंदनाचा वर्षाव यावेळी करण्यात आला. अमित नाईक यांच्या विजयामुळे स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये बदल होणार असल्याचं मानलं जात आहे. स्थानिक विकास कामांना मतदारांनी दिलेली पोचपावती म्हणून हा विजय पाहिला जात असून राष्ट्रवादीचे वर्चस्व पुन्हा सिद्ध झाल्याचं बोललं जात आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.